सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो। खरं म्हणजे आजच्या पत्रकार परिषदेचा विषय महत्त्वाचा आहे। परमवीर सिंग यांनी एक लेटर बॉम्ब टाकला, त्यात त्यांनी बरेच आरोप राज्याच्या गृहमंत्र्यांवर केले आणि हे आरोप झाल्यानंतर ते आता सुप्रीम कोर्टात पहिल्यांदा गेले। सुप्रीम कोर्टाने सांगितले की प्रकरण गंभीर आहे, पण पहिल्यांदा तुम्ही प्रोसेस करून हायकोर्टात जा। ते हायकोर्टात गेले। मग अशा वेळी धावाधाव करून सरकारने काल कैलास चांदीवाल नावाची समिती नियुक्त केली चौकशीला, पण सरकारने ही कैलास चांदीवाल नियुक्त केलेली समिती म्हणजे निव्वळ धूळफेक आहे। उद्या 1 एप्रिल आहे आणि आपल्याकडे एप्रिल फूल म्हणायची पद्धत आहे। सरकारने 2 दिवस अगोदरच महाराष्ट्रातल्या जनतेला एप्रिल फूल केलं ही समिती नेमून। म्हणजे ना कुठल्या त्या समितीला ना कुठला आधार आहे, ना कुठल्या पद्धतीचे नियम आहेत। खरं म्हणजे ही कमिशन ऑफ एन्क्वायरी ॲक्ट यानुसार जर समिती असती तर एक वेळ समजू शकलं असतं, पण तशा सुद्धा त्याला तसा कुठलाही याला आधार नाही। कमिशन ऑफ एन्क्वायरी ॲक्टनुसार कमिटी नेमली तर त्याच्यामध्ये तुम्हाला समन्स देता येतं, तुम्हाला संबंधितांना बोलवता येतं, त्या संदर्भामध्ये हजर राहणार किंवा ॲफिडेव्हिट करावं लागतं। अशा सगळ्या गोष्टी त्या कमिशन ऑफ एन्क्वायरी ॲक्टनुसार जर एखादी समिती चौकशी समिती नेमली गेली तर करता येतं। मात्र या ठिकाणी अशा प्रकारचे कोणतेही नियम काही लावलेले नाहीत। एक अतिशय हास्यास्पद स्वरूपाचं म्हणजे ACBला सुद्धा आणलेलं त्याच्यामध्ये। म्हणजे आता ACB हा कशा गृहमंत्र्यांची चौकशी करणार का? ACB कुठे अंडर येतं? होम मिनिस्टरच्या अंडर। मग ACB होम मिनिस्टरची चौकशी करणार का? त्यामुळे एक प्रकारची धूळफेक करण्याचा हा प्रकार आहे। न्यायालयामध्ये जे काय व्हायचे ते होईल, पण इकडे बघा आम्ही काहीतरी केलं अशा पद्धतीचा दाखवण्याचा प्रयत्न। म्हणजे ही आजची काल जी कैलास चांदीवाल समिती नेमली त्या समिती म्हणजे या समितीसमोर कुणी यायचं याचं बंधन नाही, कुणी यावं की नाही यावं हा मी समजा त्या अधिकाऱ्यांनी, कारण याला काही नियमच कमिशन ऑफ एन्क्वायरी ॲक्टच लागू नाही आहे। त्यामुळं त्या समितीने बोलवल्यानंतर कुणी जायचं की न जायचं हे कंपल्शनच नाही आहे, कारण समन्सच बोलवत अधिकार या चांदीवाल समितीत लागू नाही आहे, ना ॲफिडेव्हिट करण्याचा अधिकार आहे। त्यामुळे सगळं आता ज्याच्या मर्जीनुसार एखादी अहवाल तयार, ज्या पद्धतीने तो अहवाल तयार करून घेतला कुंटे यांचा घाई गडबडीने, तशाच पद्धतीने अशा एक अतिशय लूज हे असलेले होल्स असलेले अशा प्रकारची समिती आहे। ह्याच्यामध्ये कुणी हजर राहावं न राहावं, अशा प्रकारे आपल्याला हवा तसा अहवाल पुन्हा यावा अशा पद्धतीची ही कमिटी आहे। या कमिटी शुद्ध धूळफेक आहे आणि एका अर्थाने महाराष्ट्रातल्या जनतेला एप्रिल फूल या कमिटीच्या निमित्ताने करण्याचं काम महाराष्ट्रातल्या महावसुली आघाडी सरकारनं केलेलं आहे। त्यामुळे तो या सगळ्या विषयामधला एक। दुसरा मुद्दा, या आज पुन्हा तुम्ही प्रश्न विचारणार आहात, त्या अगोदरच प्रश्न उत्तर देतो, कारण प्रश्न विचारणारच तुम्ही। पित्त खवळलं का वगैरे वगैरे अग्रलेख खरं तर आज आलाय। खरं म्हणजे अमित शहा आणि शरद पवार या 2 नेत्यांची भेट झाली की नाही याच्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या कुणीच भाष्य केलं नव्हतं। किंबहुना असं म्हटलं होतं की 2 नेते, त्या 2 नेत्यांमध्ये भेट झाली असेल तर आम्हाला काही माहीत असेल कारण नाही। मात्र गेले काही दिवस या 2 नेत्यांमध्ये भेट झाली की नाही याच्यावरनं कोण ट्विट सतत करतंय, कोण अस्वस्थता सतत व्यक्त करतंय, रोज आमचं सरकार कसं छान ठाम आहे हे सांगतंय। त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला पित्त कुणाचं खवळलं, पित्त कुणाचं अस्वस्थ झालं हे मात्र आपण सगळ्यांनी बघितलं। एक चांदीवाल समिती ही पुन्हा एकदा सांगतो धूळफेक आहे, त्याच्यामध्ये ती काही असण्याचं कारण नाही, त्याच्यामध्ये थातूरमातूर काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे। आणि भारतीय जनता पार्टीचे प्रश्न आहेत की जर खरोखर तुमची इच्छाशक्ती इतकी तीव्र होती तर मग त्याला कमिशन ऑफ एन्क्वायरी ॲक्ट का लावलं नाही? नंबर 2, त्याच्यामध्ये ACB आणलं, ACB आपल्या गृहमंत्री चौकशी कशी करणार?
त्यामुळे हे एक प्रकारे या जनतेवरती ज्याला आयवॉश करण्याचा, लक्ष दुसरीकडे देण्याचा, काहीतरी करून दाखवलं असं करण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणून मी असं उल्लेख केला की ही एक एप्रिल फूल हा सगळा प्रकार आहे. 2 दिवस म्हणजे महाराष्ट्रातल्या गेले वर्षभर जेव्हापासून हे महावसुली आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आलंय तेव्हापासून महाराष्ट्रातल्या जनतेला फूल बनवण्याचं काम हे गेले वर्ष 12-13 महिने चालूच आहे. त्याच्यामधला हा आणखीन एक नवा प्रकार महावसुली आघाडी सरकारने केला आहे, तो म्हणजे या कमिटीच्या निमित्ताने. माझं झालंय काही प्रश्न तुम्हाला असतील तर मला विचारा. बालविकास कल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलं आहे की UPSCच्या परीक्षेमध्ये संघाचा जास्त उल्लेख होतो आणि संघाची जी शिकवण आहे काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वापासून म्हणजे राहुल गांधींपासून ते यशोमती ठाकूरांपर्यंत सगळ्यांनाच संघाचा इतका धसका का घेतलाय खरं म्हणजे कळायला मार्ग नाही. याच देशामध्ये काँग्रेसचेच नेते असे होते, बारुआ, कदाचित यशोमती ठाकूरांना ते माहिती असेल की मला माहिती नाही, की ज्यांनी इंदिरा इज इंडिया असा शब्दप्रयोग केला होता. मात्र आज त्या ठिकाणी खरं म्हणजे देशाचे पंतप्रधान हे कुठल्या पक्षाचे पंतप्रधान नसतात, ते देशाचे पंतप्रधान असतात. मग तरीसुद्धा अशा पद्धतीने उल्लेख आला, एखादा प्रश्नाचा छोटासा उल्लेख आला तर एवढा धसका यशोमती ठाकूरांनी का घ्यायचं कारण? त्याच्याऐवजी त्यांनी जर महाराष्ट्रातल्या बालकल्याण त्यांच्याकडे ज्या विभाग आहे त्या विभागामध्ये लक्ष दिलं असतं तर महाराष्ट्रामध्ये ज्या मोठ्या प्रमाणामध्ये महिलांवरती अत्याचार होत आहेत ते अत्याचार कमी होण्यामध्ये थोडीफार मदत झाली असती. त्याच्यामुळे त्या दुसरं काही दिवसापूर्वी UPSCच्या बाबतीतला म्हणजे MPSC बाबत जो मुलांचा गोंधळ झाला, जो MPSCमध्ये ज्या प्रचंड गोंधळ मोठ्या प्रमाणात प्रश्न हे झाले, परीक्षेची परिस्थिती झाली, घ्यावी की नाही घ्यावी, मग अचानक पुढे ढकलली, मग ते 21 तारखेला घेतली. या गोंधळाबाबत त्यांनी कधी तोंड उघडलं नाही. जर त्याच्याबद्दल तोंड उघडलं असतं तर समजू शकलो असतो. मला असं वाटतं की आपल्या विभागापेक्षा महिला बालकल्याण विभागातल्या महिलांवरच्या अत्याचाराकडे आधी लक्ष दिलं. संघाचा धसका घ्यायचं कारण नाही. संघ देशप्रेमाचं काम करतोय, संघ राष्ट्र उभारणीचं काम करतोय, त्यामुळे संघाचा धसका त्यांनी घ्यायचं की कारण नाही. दुसरं खरं म्हणजे आज बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं उद्घाटन भूमिपूजन आज होत आहे. माननीय देवेंद्रजींना आमंत्रण आलं नाही आलं ठीक आहे, शेवटी तो मनाचा मोठेपणाचा प्रश्न असतो. कोत्या मनोवृत्तीने एखादीने राहायचं असेल तर त्याला कोणी काही करू शकत नाही. पण एका गोष्टीचं मात्र आश्चर्य जरूर वाटलं की जे या सरकार स्थापनेमध्ये ज्यांचा प्रमुख वाटा आहे असे राष्ट्रवादीचे प्रमुख श्री शरद पवार हे आज हॉस्पिटलमध्ये, त्यांच्या तब्येत ऑपरेशन झालं आहे, चांगली तब्येत आहे, त्यांना चांगलं उत्तम आरोग्य लाभो, पण ते सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित राहू शकत नाही. एवढी घाई गडबड का होती? बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री, त्यांच्यातले किस्से हे अनेक वेळा आपण ऐकलेले आहेत. आता देवेंद्रजींना आमंत्रण न देणं खरं म्हणजे माननीय देवेंद्रजींनी अनेक परवानग्या दिल्या, सगळ्या गतिमानता आणली त्या स्मारकासाठी. पण ठीक आहे, तो कोत्या मनोवृत्तीचा भाग आहे, त्याच्याबद्दल मला काही भाष्य करायचं नाही. पण किमान माननीय शरद पवार उपस्थित राहतील याची काळजी तरी घ्यायला पाहिजे होती. या प्रकारच्या भूमिपूजनाला ते एक वेगळ्या पद्धतीत झालं असतं. इतकी घाई अशा पद्धतीने ते हॉस्पिटलमध्ये असताना ते करण्याची काय गरज होती? हा खरं तर एक नक्कीच विचार करावा लागणारा प्रश्न. हिंदीमध्ये जानना चाहेंगे गृहमंत्री के ऊपर चौकसी समिति नियुक्त की है, आपका क्या कहना है? गृहमंत्री जब मुंबई के पहले रह चुके पुलिस आयुक्त रह चुके परमवीर सिंह ने एक लेटर, जिसको हम लेटर बॉम्ब कहते हैं, एक लेटर भेजा जिसमें बहुत सारे आरोप गृहमंत्री पे लगाए गए. फिर उसके बाद वो सुप्रीम कोर्ट गए और वहाँ से हाई कोर्ट, वहाँ सुप्रीम कोर्ट ने कहा कि मामला सीरियस है आप, लेकिन पहले रूल के हिसाब से हाई कोर्ट में जाइए. तो अब हाई कोर्ट में गए, हाई कोर्ट में जो भी होगा होगा. लेकिन उस हाई कोर्ट में जब केस है तब महाराष्ट्र सरकार ने इस इशू पे कुछ तो किया. ये दिखाने के लिए जल्दबाजी में कल एक कैलाश चंदीवाल करके कमेटी अपॉइंट की है. हमारा ये कहना है कि ऐसा माना जाता है अप्रैल फूल कल 1 अप्रैल है. कल 1 अप्रैल को हमेशा बच्चे खेलते समय अप्रैल फूल किया, यानी कि झूठा कहा, कुछ तो आईवॉश किया. इस प्रकार की बातें करते हैं जिसको 1 अप्रैल कहा जाता है, अप्रैल फूल के नाम से जाना जाता है.
मुझे लगता है महाराष्ट्र की महावसूली सरकार जो महाराष्ट्र में है, वो सरकार ने जनता के साथ कैलाश चांदीवाल समिति अपॉइंट करके एक अप्रैल का, कल का अप्रैल फूल 2 दिन पहले अप्रैल फूल महाराष्ट्र की जनता को किया है, क्योंकि इसको कमीशन ऑफ इंक्वायरी एक्ट इसमें लागू नहीं है। कमीशन ऑफ इंक्वायरी एक्ट जब लागू होता है तब आप किसी को समन्स दे सकते हो, एफिडेविट कर सकते हो, उसको अगर जिसको समन्स देते हो उसको अटेंड करना कंपल्सन रहता है, बहुत सारे रूल उसके साथ होते हैं। इसको इस प्रकार का कुछ भी नहीं, और उसमें एसीबी भी ऐड अभी किया है। क्या यह कभी हो सकता है कि एसीबी अपने ही होम मिनिस्टर की इंक्वायरी करे? इस प्रकार का जो सारा जो है वो पत्र, जिस प्रकार नोटिफिकेशन हमने देखा, और उससे साफ साफ है कि महाराष्ट्र की जनता को अप्रैल फूल बनाने का काम महाराष्ट्र की महावसूली सरकार कर रही है। बिल्कुल, महाराष्ट्र में अनिल देशमुख जी को बचाने का पूरा प्रयास ये सरकार कर रही है। ये सबसे क्लेशदायक सिचुएशन है कि इतना सीरियस आरोप होने के बाद भी, और उन्होंने जो बताया, मैं नागपुर में था, मैं कोरोना में था, वो सब झूठ निकलने के बाद भी महाराष्ट्र की महावसूली सरकार उनको बचाने के लिए महाराष्ट्र के जनता को अप्रैल फूल कर रही है। मला असं वाटतं आम्ही ती जागा मोठ्या तयारीने, मोठ्या क्षमतेने आणि चांगल्या ह्याच्याने मी लढवत आहोत। आणि ज्या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये आज प्रश्न आहेत, मग वीज बिलाचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, बाकी सगळे प्रश्न आहेत, त्यामुळे त्या प्रश्न आम्ही सगळे पुन्हा जनतेत घेऊन येणार आहोत। आणि मला ठाम विश्वास आहे 17 तारखेला ती निवडणूक आहे, 2 मेला त्याचं रिझल्ट येणार आहे। भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तिथे मोठ्या संख्येने निवडून येईल, मोठ्या मताधिक्याने निवडून येईल। मला असं वाटतं की या सगळ्या विषयातली अतिशय स्पष्टपणे सांगितलंय की भारतीय जनता पार्टी ती निवडणूक लढवणार। चलो, थँक्यू।